नमस्कार यूट्यूब फॅमिली, यशविहान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता तुम्ही घरीच बनवू शकता डॉमिनोजसारखा गार्लिक ब्रेड। हे माझ्याजवळ मी भटुरे बनवले होते, त्याचं पीठ उरलेलं होतं, ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। आता मी त्याचा गार्लिक ब्रेड बनवते आणि मी हे बटर घेतलं आहे। बटर मी रेडीमेड घेतलेलं नाही आहे, मी माझ्या घरातली थोडीशी मलाई होती त्याचंच बटर तयार करून घेतलेलं आहे। आणि त्या बटरमध्ये आता हा लसूण टाकते किसून, असा लसूण किसून टाकायचा आहे, त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे आणि असं गार्लिक बटर तयार करून घेतलं आहे। आता हे इथं पोळी लाटून घेते मी, त्याला मस्त तेल लावून लाटून घेतलं। मग त्यावरती थोडंसं चिली सॉस टाकला, शेजवान चटणी टाकली, थोडीशी मेयोनीज टाकून घेतली आणि थोडासा टमाटर सॉस पण टाकला। आणि हे आपण जे गार्लिक बटर तयार केलं होतं ना, ते बटर पण टाकून घेतलं आहे आणि सर्व पसरवून घ्यायचं आहे। मग त्यावरती थोडासा कांदा, शिमला मिरची, तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही टाका। मग चीज टाकून घ्यायचं आहे। चीज टाकल्यानंतर मी थोडं चिली फ्लेक्स पण टाकलं आणि असं त्याला वळून घ्यायचं आहे। त्याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहे पूर्ण। आपण कडा याच्यासाठी दाबतोय कारण ओव्हनमध्ये त्याला बेक करण्यासाठी ठेवू ना, तेव्हा त्याचं पूर्ण चीज बाहेर येऊन जातं, म्हणून कडा दाबून घ्यायच्या आणि असे थोडेसे कट लावून घ्यायचे त्याला। आता हा माझा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। आता आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे थोडंसं। त्याला आधी बटर, आपण जे गार्लिक बटर तयार करून घेतलं होतं ते बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावल्यानंतर त्यावर थोडंसं ऑरिगॅनो स्प्रेड करायचं आहे आपल्याला, असं पूर्ण बटर लावून घ्यायचं आहे त्याला आणि वरतून थोडं ऑरिगॅनो स्प्रेड करून याला बेक करण्यासाठी आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचं आहे। आता याला मी 16 मिनिटावर 180 डिग्रीवर ठेवणार आहे ओव्हनमध्ये। आणि तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण ठेवू शकता। इथं आता आपला गार्लिक ब्रेड बेक होतोय आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येईल तुमच्यासाठी। तुम्ही बघू शकता आता आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। त्यावरती मी थोडं बटर पण लावून घेतलेलं आहे। बटर लावल्याने त्याला शायनिंग येते, त्यामुळे बटर पण लावून घेतलं आहे। माझ्याजवळ ते थोडंसं बटर उरलेलं होतं, मी त्याला लावून घेतलं आणि असं एक एक पीसमध्ये त्याला कट करून घेते, म्हणजे खायला सोपं पडतं। आता याला मी कट करून घेतलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।